टीमचा 12th मॅन पाठवा सुनील. सुनील आपला 12th मॅन आपण या ठिकाणी पाठवायचं. सर प्रत्येक टीम साठी खऱ्या अर्थानं एक रिव्ह्यू आहे. तो रिव्ह्यूचा वापर तुम्ही करू शकता. त्यानंतर आपण पाहतोय की प्रत्येक खेळाडू हा जर्सी मध्ये असणं गरजेचं असेल. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम राहिलाय. 12th मॅन देखील तुमचा ट्रॅक टी शर्ट आणि शूज मध्ये कंपल्सरी असणं गरजेचं असेल. व्हेरी फर्स्ट बॉलिंग ट्रॅक वरती आलाय सुनील मुकणे. पहिला चेंडू थोडासा गती परिवर्तित होता. हलकस वलन घेतलं. बाहेरच्या दिशेनं वळणारा हा चेंडू उजव्या इष्टीच्या अगदी जवळून चेंडू इष्टीरक्षकाचा वेध घेणारा होता. फलंदाज शंकरला बीट करत हा पहिला चेंडू या ठिकाणी डॉट बॉल येतोय. शंकर एक चांगला खेळाडू आहे, चांगला बॅट्समन आहे आणि त्याच्या अगेन्स्ट आव्हान असेल गोलंदाज सुनील मुकणे. कित्येक मैदान आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती बॅटिंगच्या जोरावरती त्याने गाजवलेत. यावेळेस खराब फिल्डिंग. हाताला चटका देत क्षेत्ररक्षकाचा बॉल जाईल सीमारेषा पलीकडे बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 चौकार. नंतर स्कूलला देखील जातात आणि जसं स्कूल सुटेल ना तसं ते पुन्हा या स्पर्धेमध्ये दाखल होत आहेत. परंतु अभ्यासाकडे देखील तितकंच लक्ष ते केंद्रित करतायत असं नाही. परंतु क्रिकेटवरती असणारं प्रेम त्यांचं आपण या ठिकाणी पाहतो आणि ते सगळे आमचे छोटे कलाकार अष्टविनायक बीट्स ते सगळे खेळाडू या ठिकाणी आहेत. ते सगळे खऱ्या अर्थानं आपण पाहतो सदस्य आहेत आणि चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून होत असताना. नक्कीच अजिंक्य, विचार केला ना तर खेळाडूंनी आपण आदिवासी प्रीमियर लीगच्या बक्षीस समारंभात सुद्धा उल्लेख केला की आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा योग्य क्रांती केली पाहिजे, जेणेकरून आपली जी सामाजिक प्रगती आहे तिला एक योग्य झळाळी प्राप्त होईल आणि तदनंतर आपला जो विकास आहे तो अतिशय चांगल्या गतीने होईल असं मला वाटतं. पाहिला आपण तर दुसरा चेंडू चांगला टाकला होता. पुन्हा एकदा त्या दिशेला फाईन खेळलाय फटका. क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये लागते रेस. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. एक योग्य क्षेत्ररक्षण करणं ही प्रत्येक संघासाठी एक चांगली संधी असेल, कारण तुमच्याकडे जर चांगला क्षेत्ररक्षक असेल तर बऱ्याच धावा तुम्ही ग्राउंड फिल्डिंगच्या जोरावर वाचू शकता आणि तेच इथे आपण प्रात्यक्षिक पाहतोय. वाटत होतं कुठेतरी हा चौकार जाईल. शरीराचा वेध घेणारा चेंडूला फाईन खेळलं होतं. या वेळेला खराब चेंडू. चांगली संधी होती फलंदाजाकडे. चेंडूला फेकून दिलंय. मिड विकेट रिजन मध्ये जातोय. चौकार चौकार चौकार. डीजे वेळेला पुन्हा त्याच दिशेला कोणतीही संधी नसेल. या ग्राउंडचा पुरेपूर अनुभव असणारा कांडोली संघाचा हा फलंदाज या वेळेला हा ठरतोय. सुनील मुकणे. बॅक टू बॅक दुसरा चौका. डीजे अजिंक्य, आता विचार करायला भाग पाडलाय गोलंदाजाला, कारण वारंवार शरीराचा वेध घेणारा चेंडू टाकलं जाते, त्याला केवळ फ्लिक केलं जाते आणि 2 चौकार आपण पाहिलेत. नक्कीच सर, चेंडूला पिक करतो फलंदाज आणि करडी नजर शेवटपर्यंत चेंडूवरती ठेवत असताना यावेळेस फटका हवेमध्ये झेल होण्याची शक्यता. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेलला केले कॅरी. पहिला मोठा धक्का, पहिला मोठा हादरा या ठिकाणी.
सर आपण उल्लेख केला की फलंदाज चांगला खेळतोय, परंतु शंकर फलंदाज त्या ठिकाणी दृष्टालला महत्वाची विकेट, पहिला मोठा धक्का मिळाला बॅटिंग करत असताना. कांड्रोली या टीमला जबरदस्त फटकेबाजी, 3 चौकार त्याने लगावले, 1 दुहेरी धावेला त्याने प्राधान्य दिला, 1 चेंडू डॉट टाकला गोलंदाज सुनील मुकणेनं आणि शेवटच्या बॉलवरती महत्वाची विकेट त्याने प्राप्त केली आहे. किमान सर गेल्या 3-4 रात्रीमध्ये आम्ही पाहतो ही 4थी रात्री या स्पर्धेची. 40-45 धावा वाचवण्यासाठी अगदी पुरेशा होतात, डिफेन्स केल्या गेल्यात, त्या धावसंख्येचं देखील संरक्षण झालंय. 12 बॉल मध्ये 11 धावसंख्येचं देखील संरक्षण याच मैदानावरती केलं गेलंय. म्हणजे त्याचा विचार करता आता इथून पुढे धावांचा शोध घेत सिंगल डबलचा सायानं 1-2 मोठे फटके जर पर षटकामध्ये आले तर धावा होतील. नक्कीच अजिंक्य, आपण पाहिलं तर सुनीलनी चांगलं कमबॅक केलेलं आपण पाहतोय. दुसरं षटक हाताळतोय, या वेळेला मात्र हा गोलंदाज हावी ठरतोय. अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता विजयने, जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न होता, तो प्रयत्न पुरेपूर सपशेल अपयशी ठरतोय. चेंडू जातोय निर्धाव, दुसरं षटक हाताळतोय गोलंदाज गणेशकडे सुद्धा ती प्रतिभा आहे. बराच काळ सुनील मुकणेच्या शाळेमध्ये हा खेळाडू तयार झालाय. या वेळेला थोडासा पुढे टाकलेला चेंडू, चांगलं कनेक्शन, परंतु त्या दिशेला कोणतीही चुकी नाही. क्षेत्ररक्षक मात्र सहजरित्या चेंडूला अडवतोय, एका धावेने धावफलक वधारतोय. 1 बाद 15 धावा. नक्कीच सर, 1 बाद 15 ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये शांत संयमी क्रिकेट आपण पाहतो आणि जी क्रिकेटला हवं आहे ना तसं खेळ मैदानाच्या आतमध्ये होत असताना क्रिकेटिंग शॉट खेळतायत फलंदाज. सिंगल डबलच्या सायानं चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूवरती आक्रमण, हेच तंत्र आणि त्याच तंत्राचा उपयोग करत यावेळेस फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल ड्रॉप, बकरा झेल जिंका क्रिकेटचा खेळ, कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाच होता, परंतु तदनंतर झेल ड्रॉप होत सूरज पवारला या ठिकाणी दिले जीवनदान आणि महत्वाची विकेट होती या मॅच मधील. अगदी 1 डाऊनला तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि नेहमीच आपण इंटरनॅशनल क्रिकेट पासून ग्रामीण टेनिस क्रिकेट पर्यंत जरी तुम्ही पाहिलं तरी क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकावरचा हा खेळाडू आक्रमकच असतात आणि ती आक्रमकता आता सूरज दाखवेल का, जीवनदान दिलंय आणि तदनंतर धावा तो करेल का या मॅच मध्ये. बॉल तयार गणेश, यावेळेस बॅक टू द बॉलर, स्वतः गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं, कोणतीही धाव या चेंडूवरती मिळत नाहीये. झेल ड्रॉप झाल्याच्या नंतर डॉट बॉल येतोय, धाव फलक स्थिरावेल ते 17 या धावसंख्येवरती. नक्कीच अजिंक्य, विचार केला ना तर तुझं जे वाक्य आहे कॅचेस विन द मॅचेस ते पुरेपूर क्रिकेटमध्ये लागू होतं. कारण पहिला विश्वचषक जो आपण जिंकला त्यावेळेला आपला जन्म सुद्धा झाला नव्हता. 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वात आपण कोणत्याही संघाला, त्यावेळेला दिग्गज वेस्ट इंडिज संघ होता, कोणालाही वाटलं नव्हतं की आपण तिथपर्यंत पोहोचू, परंतु तो झेल त्यांनी जो टिपला त्या झेलमुळे आपण विश्वचषकावर सुद्धा नाव कोरलं आणि वेस्ट इंडिज सारख्या बलाढ्य संघाला पराभूत सुद्धा आपण केलं. तर हेच कॅचेस विन द मॅचेसचं एक मोठं उदाहरण मी देईन. नक्कीच सर, आम्ही नेहमीच हेच उल्लेख करतो, खूप चांगला उल्लेख तुम्ही केला की वेस्ट इंडिज संघाच्या समोर खेळणं म्हणजे आपण पाहिलं ना की हत्तीच्या समोर एखादा मित्र म्हणून छोटासा कोणता एक प्राणी उभं करणं होतं. कारण की त्यावेळी असा उल्लेख केला होता की बऱ्याचशा भारतीय टीमला तर असं माहितीच नव्हतं, भारतीय जे प्रेक्षक होते त्यांना देखील असं माहिती नव्हतं की भारत संघ जिंकेल. कदाचित हा त्यातला पाया होता मधला दवा आणि धुवा मधील पाया होता. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर वेस्ट इंडिज असा संघ होता ना, इतका बलाढ्य संघ होता, 6-6, 7-7 फूट हाईटचे त्यांचे बॉलर होते आणि त्या बॉलरच्या अगेन्स्ट खेळणं तितकंच विशाल सोपं नव्हतं. परंतु कपिल देव यांनी अगदी टिपलेला तो उलटा झेल आपण पाहिला आणि तिथून पहिला विश्वचषक जिंकण्याची नामी संधी मिळाली ती भारतीय संघाला. नक्कीच तेच जेव्हा तू उल्लेख केलास कॅचेस विन द मॅचेस, प्रत्येक क्षणाला जेव्हा उल्लेख होतो ना माझ्या डोळ्यासमोर तोच कपिल देव सरांचा झेल नेहमीच उभा राहतो. आणि जसं तू बोलला सर विव रिचर्डसन असतील, काय फलंदाजी म्हणजे, आणि त्यांची गोलंदाजी तर अक्षरशः फलंदाजांमध्ये काळजाचा ठोका म्हणजे त्यांच्यामध्ये भय निर्माण करणारी गोलंदाजी असायची. कोणत्या प्रकारचं प्रोटेक्शन नव्हतं जे आता मॉडर्न क्रिकेटमध्ये आहे. तर केवळ
छोटासा तो हेल्मेट असायचा, त्याला समोरची जी आपली जाळी असते ती सुद्धा नसायची. अशा वेळेला मात्र आपल्या भारतीय संघाने आपला एक गर्व प्रस्थापित केला आणि गौरव आपल्याला मिळाला. वळतोय सामन्याकडे, इथे गोलंदाज सुरेख गोलंदाजी करतोय, या वेळेला चांगला फटका, परंतु पहिलं षटक महागडं ठरल्यानंतर गणेशनी चांगली गोलंदाजी केली आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवतोय आय थिंक कैलास सुद्धा एक जबरदस्त गोलंदाज आहे. डावखुऱ्या हाताचा हा गोलंदाज आपण पाहिलं ना तर सुनील मुकणे यांनी एक वैभव प्राप्त करून दिलंय चिचखांबला संघाला. धनंजय मुकणे सारखा एक मातब्बर ओल्ड इज गोल्ड फलंदाज रिटायर्ड झाल्यानंतर मात्र आपण पाहिलं तर यस विजय सिंगर सांगुर्ली यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. आम्ही आयोजकांच्या वतीने त्यांचं खूप खूप स्वागत करतो. अजिंक्य नक्कीच विजय सिंगर सांगुर्ली यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सर आपण पाहिलं ना धनंजय सर, तर आदिवासी बांधव आपला, परंतु रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात त्यांनी सांगुर्ली गावचं नाव, या रायगड जिल्ह्याचं नाव त्यांनी अगदी रोशन केलंय. रायगड ठाणा कित्येक वेळा आपण त्याला गात असताना त्याच्या इंस्टाग्राम रील्स आम्ही सातत्यपूर्वक पाहत असतो. त्याचबरोबरीनं खऱ्या अर्थानं ज्या वेळी ते फेसबुकवरती त्यांच्या पोस्ट करतात ना त्या वेळी आम्ही त्यांना लाईक करतो, शेअर करतो आणि कित्येक वेळा आपण चांगल्या स्टेजवरती पंचांचा इशारा येतोय त्या ठिकाणी तीन धाबा या चेंडूवरती मिळतील. 3 धाब्याच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलते. एकूणच 27 या धावसंख्येवरती जगदीश पाटील यांना आपण गाताना कित्येकदा वेळेला पाहिलं असेल, परंतु डिक्टो डिक त्यांची कॉपी त्याच आवाजानं सिंगिंग करत असताना आपण सातत्यपूर्वक पाहिलं विजय सिंगर यांना. आणि त्यांचं देखील या ठिकाणी आगमन त्यांचं आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत. विजय आपलं मोस्ट वेलकम असेल या स्पर्धेमध्ये. नक्कीच अजिंक्य, तू उल्लेख केलास आणि खरोखर एक सामाजिक बांधिलकी म्हणून हल्ली सोशल मीडियाच्या या जगामध्ये आपण पाहिलं ना तर पटकन प्रसिद्धी सुद्धा मिळते, परंतु योग्य टॅलेंटला योग्य प्रतिभेला प्रसिद्धी मिळवायला थोडासा जरी वेळ लागेल तरी ती प्रतिभा कुठे वाया जात नाही. आणि तू नेहमीच उल्लेख केलास की आम्ही सतत त्यांना पुढे सबस्क्राईब केलंय, लाईक केलंय, शेअर केलंय, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्याचा आवाज पोहोचेल. आणि हीच नामी संधी असते प्रत्येकाला की आपण काही करता आलं नाही तरी आपल्याला ते टॅलेंट इतरांना सांगण्याची खूप गरज असते, जेणेकरून प्रत्येकाने ते शेअर केलं जाईल. आणि 2 धाबा, 1 शॉट, चेंडू, यस पुन्हा एकदा चांगला फटका, या वेळेला चांगलं क्षेत्ररक्षण होतं, स्टेट ऑन द ग्राउंड फटका, कडक शॉट होता विजय याच्या बॅट मधून. खरं तर आपण पाहिलं ना अजिंक्य, तर त्याच्या बॅट मधून मोठमोठे लांबलचक षटकार पाहायला मिळतात, परंतु ते अद्यापर्यंत आले नाही. प्रयत्न होत आहेत त्याच्या माध्यमातून, परंतु तितकंसं अंतर चेंडू कापत नाही. आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकानंतर धाव फलकावर धावा झाल्यात 31 लॉस्ट ऑफ केवळ एकच गडी बाद झालाय. खरं म्हणजे आपण पाहिलं ना तर एक गडी बाद झाल्यानंतर पाणी घेऊन जायचं आहे. नक्कीच सर, आपण पाहतोय की सध्याच्या घडीला पूर्वी या विभागामध्ये ना भरपूर नाईट मॅच व्हायच्या ग्रामीण संघांकडून. मग एक चौकची नामांकित स्पर्धा तुम्ही पाहिली असेल, अंबिका चौकची, तदनंतर भरपूर ठिकाणी ज्या नाईट स्पर्धा व्हायच्या. परंतु सध्याच्या घडीला आमचा आदिवासी बांधव कुठे कमी नाहीये. आता या अगोदर आपण ARPL आदिवासी रायगड प्रीमियर लीग पाहिली याच मैदानावरती, तदनंतर शिवनगरवाडीची नाईट स्पर्धा पाहिली, त्याचबरोबरीनं सारंगची गावदेवी चषक, सारंगचं आपण एक दिमागदार देखणं पर्व नाईटची ती स्पर्धा पाहिली. आणि आता पुन्हा एकदा डोंगरची आई चषक 2026 प्रकाश झोतातील ही नाईट स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो. त्याचबरोबरीनं येणाऱ्या आगामी कालामध्ये प्रकाशदादा पवार यांची देखील स्पर्धा नाईट स्पर्धा आपण पाहणार आहोत. त्याचबरोबरीनं शिंदेवाडी मोहोपाडा यांची देखील नाईटची स्पर्धा आपण पाहणार आहोत. म्हणजे या संपूर्ण विभागामध्ये कालापूर, कर्जत या विभागामध्ये देखील आता आपला आदिवासी बांधव कुठेच कमी नाहीये. आणि ती उंच भरारी या सर्व खेळाडूंना कोणी दिली असेल ना तर जे तुमचे ARPL ची कमिटी आहे, जे कमिटी मेंबर आहेत, त्यांनी एक वेगळे प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलं. आणि प्रत्येकाला आता असं वाटतं ना की हवासा हा क्रिकेटचा खेळ. आपण पाहिलं यावर्षी 4 व्हीलर कार मिळाली प्रथमेश म्हात्रेला RPL मध्ये, आणि खऱ्या अर्थानं पिट्टू यांनी ती मॅन ऑफ द सिरीजची कार जिंकली. नेक्स्ट इयरला थार कार मॅन ऑफ द सिरीज साठी RPL मध्ये जो रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळला नाही, त्याच्यामध्ये त्या RPL मध्ये आपले आदिवासी बांधव जर सध्याच्या घडीला 10-12 खेळत असतील तर येणाऱ्या आगामी कालामध्ये 20-25 खेळाडू कसे खेळतील ना त्याकडे आता ARPL ने कटाक्ष टाकलाय.
नक्कीच अजिंक्य, आणि खरोखर तू एक चांगला उल्लेख केलास. त्याच्यामध्ये गर्वाने मला नमूद करावं असं वाटतं की आपल्याच पंचक्रोशीतील आपल्याच शेजारील आपला एक हिरा सोहेल धार पवार, दिग्गज किरण पवारला तब्बल 2 वेळा बाद केला आणि कोणत्याही प्रकारची संधी दिली नाही. हेच तर आपलं यश आहे. आणि अशा कित्येक आदिवासी खेळाडूंनी स्वतःला घडवायचंय. आपण शुभम नाईकला तिथे पाहिलं, अजय भस्माला पाहिलं, तदनंतर प्रशांत पवार असतील, रोशन पवार असतील, असे बरेच खेळाडू. परंतु अजूनही तुम्ही स्वतःला पुशअप करा, जेणेकरून या व्यावसायिक क्रिकेटपटूंच्या दुनियेमध्ये तुम्ही एक स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं पाहिजे, जे की तुम्हाला, कारण खेळ हा असा आहे की तो तुम्हाला जास्तीत जास्त सराव करून तुमचा जे कमी आहे, तुमची जी कमतरता आहे, त्या कमतरता सुधारून तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमचं एक वेगळं पण सिद्ध करावं लागेल. आणि या खेळाच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही स्वतःला घडवू शकता. नक्कीच खूप चांगला उल्लेख सर. आपण पाहतोय 2 चेंडू लगातारचे डॉट बॉल खेळतो फलंदाज या ठिकाणी विजय. आक्रमणाची गरज आहे, धाव फलकावरती धावा स्थिरावल्या ते 31 या धाव संख्येवरती. असं म्हटलं जातं ना, तुमचा नेहमीच व्यायाम, पोषक असा आहार जर तुमच्या सोबतीला असेल ना, आणि प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं. आणि यावेळेस समोरच्या दिशेनं लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पलीकडे, सिक्सर. व्यायाम त्याचबरोबरीने पोषक असा आहार तुम्ही घेत राहिला, व्यसनापासून थोडेसे दूर राहिलात, तर नक्कीच या क्रिकेटच्या पटलावरती तुम्ही नाव करू शकता. विशाल वाघमारे आपल्या बाजूला बसलेत, ज्यांनी ARPL गाजवली, आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक त्याने घेतली आहे. परंतु या ठिकाणी चेक केले जाईल कॉल कोणाचा आहे. बॅटिंग टीम, फिल्डिंग टीम रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलाय आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतो. तिसऱ्या पंचांचा देखील व्हाईट बॉलचा इशारा. रिव्ह्यू या ठिकाणी गमावला. आता तुमच्याकडे कोणताही DRS चा वापर इथून पुढे तुम्ही करू शकत नाही. नक्कीच अजिंक्य, आपण पाहिलं ना तर एका व्हाईट बॉल साठी असा DRS इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये फार कमी वेळा आपण गमावताना पाहिलंय. कुठेतरी एका चांगली नामी संधी असेल, आपण खूपच कॉन्फिडंट असू, तर त्या वेळेला DRS चा वापर करावा. परंतु मी मगाशी उल्लेख केला की विजय याच्या बॅट मधून लांबलचक षटकार येतात. बऱ्याच कालावधीनंतर तो षटकार आला, परंतु पुन्हा एकदा हा त्याला तिसरा चेंडू निर्धाव टाकतोय. गोलंदाज हावी ठरलाय. पाहिलं ना आपण तर थोडासा चेंडू पुढे टाकला होता, त्या पुढे टाकलेल्या चेंडूवर त्यांनी ताकदीच्या बळावर समोरच्या दिशेने षटकार जरी मारला असेल ना, तरी थोडस स्लोवर आर्म चेंडूवर बोट फिरवल्यानंतर मात्र विजय थोडासा चकलाय. तब्बल 3 चेंडू त्याच्याकडून निर्धाव डॉट गेले. इथे पुन्हा एकदा गोलंदाज अतिरिक्त प्रयोग करत असताना चेंडू जातोय ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर, वाईड, आणि यानंतर मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय. 39 धाबा. पाहिलं ना तर एकच गडी बाद झालाय. वाटलं होतं कुठेतरी यजमान कांड्रोली संघ 45-50 पर्यंत जाईल. अजूनही 2 चेंडू आहेत शिल्लक. पाहूया या वेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू होतोय डॉट, परंतु यष्टीरक्षक सुनील मुकणे करतोय थोडीशी चुकी. 1 धावा अतिरिक्त बाईच्या स्वरूपात मिळतील. तदनंतर धाव फलकावर धावा होत आहेत. 40 पर्यंत पोहोचलाय. अजिंक्यने उल्लेख केला या धावा डिफेंड झाल्यात. गोलंदाजी चांगली आहे कांडोली संघाकडे, त्यामुळे या धावा मी त्यांच्यासाठी चांगला मानतोय. आणि विचार केला तर या षटकातील काही चेंडूंचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिलंय, वाटत नाही चेंडू तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सहजरित्या 2 धावा इथे पूर्ण केले जात आहेत. पंचांचा 4 षटकांचा खेळ संपल्याचा इथे येतो इशारा. 4 षटकानंतर धाव फलकावर धावा 42. येणारे 24 चेंडू 43 धावांचं लक्ष सुनील मुकणे आणि कंपनीकडे असेल. पाहूया कशा प्रकारे हे लक्ष ते गाठणार. डीजे
ला जागून आपल्याकडे जे पाहुणे आले त्या पाहुण्यांच्या सत्काराकडे जातोय. तदनंतर यानंतर पाहणार आहोत आपण बिग फाईट. आयोजकांनी एक चांगलं नियोजन केलंय. कर्जत युवा संघाला इथे पाचारण केलं गेलंय. खालापूर युवा संघासोबत भिडण्यासाठी दोन्ही संघ उपस्थित असतील तर सर्वांनी डाव्या आणि उजव्या बाजूला समोर येऊन थांबायचंय. कर्जत युवा संघ उपस्थित झालाय अगदीच वेळेत. तदनंतर विशाल वाघमारे आणि टीम खालापूर आपले सर्व खेळाडू आपण इथे बोलवायचं आहोत. वळतोय सत्कार समारंभाकडे. आदरणीय ज्यांचा उल्लेख आपण केलाय, स्वतःला एक चांगला गायक म्हणून प्रस्थापित केलंय आदिवासी समाजातील विजय सिंगर सांगुर्ली साहेबांना विनंती असेल, दिनेश दादा महाडिक साहेबांना विनंती असेल आपण त्यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. तरी विजय सिंगर यांनी कृपया टॉस बॉक्स कडे जायचं आहे. आपण पाहिलं ना तर अतिथी देवो भव या भारतीय संस्कृतीमध्ये नेहमीच आपण पाहुण्यांचा आदर सत्कार करण्याकडे ओढ देत असतो आणि तेच दिनेश दादा महाडिक यांच्या हस्ते आपण पाहतोय सत्कार श्री विजय सिंगर यांचा. हा नक्कीच विजय सिंगर सांगुर्ली आदिवासी हा बांधव, परंतु अगदी उंचाई त्यांनी गाठली. लाईव्ह ऑर्केस्ट्रा मध्ये गात असताना आपण त्याला कित्येकदा पाहिलंय. जगदीशदादा पाटील यांची हुबेहूब कॉपी, त्यांचा आवाज सेम त्याचप्रमाणे आहे आणि ती गाण्याची कला आहे ना ते आत्मसात केली खऱ्या अर्थानं विजय सिंगर सांगुर्ली यांनी. आणि खऱ्या अर्थानं बऱ्याचशा मोठमोठ्या ऑर्केस्ट्रा लाईव्ह मध्ये त्यांना आपण गात असताना पाहतो. बरेचसे चांगले चांगले दिग्गज गायक त्यांच्या सोबतीला असतात. या अगोदर आम्ही मागेच भिवंडीमध्ये त्यांना पाहिलं होतं. अजय गायकवाड जे नामवंत गायक आहेत कर्जतचे, त्यांच्या सोबतीला ते खऱ्या अर्थानं गाताना आपण त्यांना पाहिलं. आणि जरूर थोड्याच वेळात ते एक गाणं या ठिकाणी आम्हाला बोलवून दाखवतील. नक्कीच आपण विचार केला ना तर विजय सिंगर चला. या ठिकाणी आज दुर्गे दादांनी बोलवल्याबद्दल यांच्या मनावरून हार्दिक स्वागत. तर तुझा लालू डोंगरावर हाई घरू आई तुझा उंगवता सूर्यासमोर घरू ग आई तुझा उंगवता सूर्यासमोर घरू आई तुला बापानी काही दिला दानू ग आई तुला बापानी काही दिला दानू तैला गोलीला औषधीलाय दानू ग तैला गोलीला औषधीलाय दानू आई तुला आईनी काही दिला दानू गो आई तुला आईनी काही दिला दानू माहेरी घरदारू डोंगर दिलाय दानू गो माहेरी घरदारू डोंगर दिलाय दानू. हा नक्कीच आम्ही नुकताच उल्लेख केला की जगदीश पाटील यांची हुबेहूब दुसरी कॉपी म्हणून विजय सिंगर यांना आपण पाहतोय. कित्येक रील्स त्यांचे आम्ही पाहत असतो आणि या अगोदर देखील आम्ही तेच उल्लेख केला. इंस्टाग्राम, फेसबुक त्यांचं अकाउंट आहे, त्यांचं पेज आहे. आणि या आपल्या आदिवासी बांधवाला जर अजून उंच स्तरावरती न्यायचं असेल ना तर त्याला फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्याच्या चॅनलला. आणि जास्तीत जास्त विजय सिंगर कसा मोठा होईल ना याच्याकडे प्रत्येक खेळाडूंना देखील, जे आमचे सगळे आदिवासी खेळाडू या ठिकाणी उपस्थितीमध्ये आहेत, त्यांना फॉलो केलं पाहिजे. इंस्टाग्राम वरती, फेसबुक वरती त्यांच्या आपण पाहतो व्हिडिओ युट्यूब वरती असतात. त्या सर्व व्हिडिओला तुम्ही लाईक करत, शेअर करत, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच विजय, तुमचं देखील मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. मोस्ट वेलकम असेल. चला मॅच कडे आपण बोलतोय. येणारे 24 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 43 या धावसंख्येची. 43 धावसंख्येची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज विजय तयार ऑन स्ट्राईक वरती. डावखुरी आताचा फलंदाज, विकेट मिळण्याची पहिल्याच बॉल वरती नामी संधी होती परंतु चेंडू अगदी सेफली लँड झाला जमिनीवरती आणि कोणतीही धाव मिळणार नाही. सुनील मुकणे ऑन स्ट्राईक वरती. धनंजय पवार सरांनी उल्लेख केला होता की आमच्या आदिवासी समाजातील माझा आवडता डावखुरी आताचा आवडता खेळाडू म्हणून सुनील मुकणे. आणि सुनील मुकणे कित्येक वेळा मी पाहिलंय 5 चेंडूवरती लगातारचे 5 षटकार, 6 चेंडूवरती 6 षटकार या फलंदाजांनी ठोकलेत. एक वेगळा ट्रान्स असतो त्याचा, उभा राहण्याचा एक वेगळा ट्रान्स आहे, तदनंतर शॉट मारण्याची एक वेगळी कला या खेळाडूकडे आहे. बॉल तयार बघा. यावेळेस बाउन्स घेतलं चेंडूना, तदनंतर यष्टीरक्षकाचा वेध. लगातारचे 2 चेंडू
डॉट बॉल टाकलेत ते गोलंदाज विजयनं. विजय एक चांगला गोलंदाज आहे, यॉर्कर स्पेशलिस्ट. सुभाष आज नाहीयेत, परंतु विजयला त्याची जागा सांभाळण्यासाठी टाकलंय. पहिल्याच षटकासाठी त्याला आमंत्रित केलं आणि जो विश्वास दाखवला ना कॅप्टननं, त्या विश्वासाला सार्थ अशी कामगिरी या ठिकाणी विजय करत असताना. नक्कीच अजिंक्य, मी पहिलाच उल्लेख केला, कारण या वेळेला सुरेख फटका चेंडू, पुन्हा एकदा शॉर्ट पिच, वारंवार तोच चेंडू अटेम्प्ट करतोय गोलंदाज. यावेळेला तयारीत होता आणि थोडस ऑफस्टंपच्या बाहेर निघालाय आणि चेंडूला फेकून दिलाय. फाईन लेग, सीमारेषा बाहेर जाईल पहिला चौका. डीजे टाकले होते. वारंवार त्याच दिशेला चेंडू हा सुद्धा होता, परंतु यावेळेला फलंदाजांनी जाणलं होतं की त्याच टप्प्यावर गोलंदाजी होते, त्याच दिशेने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. तयारीत होता, चेंडूला फेकून दिलंय. पुन्हा एकदा चांगला त्या दिशेला क्षेत्ररक्षण सुरेख सजवलंय. 38 सर्कल भेदता येत नाही सुनील मुकनेला. इथे मात्र एक धाव मिळेल. 4 चेंडू नंतर धाव फलकावर धावा झाल्यात 5. दोन्ही बाजूने हे षटक चांगलं मानावं लागेल, कारण विचार केला ना तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजाचा होरा नेहमीच असतो की त्यांनी जास्तीत जास्त धावा हा पटकवायला पाहिजेत, परंतु सुनील मुकनेला ठेवलं गेलंय शांत. 2 चेंडूंचा खेळ अद्याप आहे शिल्लक. तर या वेळेला मात्र त्याच्या साथीला आलाय फलंदाज गणेश. म्हणजे दोन्ही फलंदाज आपण पाहतोय, ज्यांनी पहिलं आणि दुसरं षटक हाताळलेस ते दोघे जण इथे सलामीला आलेत फलंदाजीसाठी. गणेश सुद्धा तयार आहे. या वेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडू शॉर्ट ऑफ द लेंथ आणि पंचांचा चेकआउट, हाईट फॅक्टर चेकआउट करण्यासाठी येतोय. सॉफ्ट सिग्नल काय पंच तुमचा? यस, हाईट फॅक्टर चेक करायचा आहे. वाईड लाईन, यस, वाईड साठी चेक करायचं आहे. वाईड साठी. पंच, हाईट फॅक्टर खूप आहे. तुम्ही तुमचा सिग्नल देऊ शकता. हाईट फॅक्टर खूप आहे. वाईट बॉल आहे आणि कारण टेक्निशियन आमचे सांगतायत, आपण पाहिलं ना तर लाईव्ह कव्हरेज आपण पाहतोय. स्टार टेनिस वर्ल्डच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय, त्यांना सुद्धा आपण इथे या वेळेला मात्र पंचांकडे बादची अपील. स्वतःहून निघतोय फलंदाज गणेश, सोडतोय क्रीज. खेळाडू वृत्तीचा नमुना दाखवला जातोय. पहिला झटका मिळतोय अजिंक्य. त्याचीच खांबल्या संघाला 5 चेंडू नंतर धाव फलकावर धावा झाल्यात 1-6. हा नक्कीच 1-6 ही स्थिती आहे. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी चालू आहे. 5 चेंडूचा खेळ संपलाय. धनंजय सर, आपण पाहिलं तर प्रांजल कबुली दिली फलंदाजानं, स्वतःच खेळाडू वृत्ती दाखवली. स्पोर्ट्समॅन स्पिरिट काय असतं ना ते आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं आणि मैदान त्या ठिकाणी गणेशनं जरूर सोडलंय, परंतु प्रेक्षकांचं मन जिंकत त्याने या ठिकाणी मन सोडलंय. त्याची खेळाडू वृत्ती मैदानाच्या आतमध्ये प्रांजल कबुली देत त्याने सांगितलं की बॅट कट होते आणि त्यानं त्या ठिकाणी मैदान सोडलं. पुन्हा एकदा आपण पाहतोय 43चा करायचं होतं. पाटलाग 5 धावा धाव फलकावरती, 6 धावा धाव फलकावरती या ठिकाणी आहेत आणि उर्वरित अजूनही 37 धावसंख्येची गरज आहे. धनंजय सर, यस, येणारे अद्याप या षटकातील शेवटचा चेंडू असेल शिल्लक. षटक सुरेख हाताळलंय. शेवटचा चेंडू जर चांगला टाकला गेला ना तर निश्चितच षटकाची सांगता सुद्धा सुरेख होईल आणि तो टाकला गेलाय. एका षटकाचा खेळ इथे होतोय समाप्त. 6 चेंडू मध्ये 6 धावा मोजल्यात विजय आणि सुरेख षटक टाकलंय. सुभाष नसल्याची कोणतीही कमतरता इथे जाणवू दिली नाही. तदनंतर मात्र आमंत्रित करतोय
दुसरं षटक संपल्यानंतर तमाम प्रेक्षक इथे ज्या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत तो कर्जत युवा आणि खालापूर युवा या दोन संघांदरम्यान सामना रंगेल. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण आपल्या खेळाडूंसहित उपस्थिती दाखवायची आहे समालोचन कक्षाच्या जवळ. तसेच आपण आल्याची नोंद आपल्या कर्णधाराकडे करायची आहे. एका षटकाचा खेळ होतोय समाप्त. धावफलक झालाय 6च्या. येणाऱ्या 18 चेंडू अद्याप 37 धावांची गरज. पाहिलं ना तर सुनील मुकणे अजून आहेत शाबूत तिथे, परंतु जसा चेंडू डॉट जातील ना तसा थोडासा विचार करायला भाग पाडेल. येणाऱ्या 18 चेंडू 37 धावांची गरज. पाहिलं आपण तर प्रति षटकामागे इथे तब्बल 12.4 धावांची गरज आहे चिचखांबला संघाला. परंतु हा जो समोर फलंदाज आहे कोणत्याही क्षणी ऍक्सेलरेट करतो. यावेळेला मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही, चेंडू उंची घेत नाही, तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय नवीन गोलंदाज करणला सुद्धा गोलंदाजी करताना अजिंक्य आपण पाहिलंय. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की गोलंदाजी खूप जबरदस्त आहे कांडोली संघाकडे. मी गोलंदाजीच्या बळावर या संघाला बरेच सामने जिंकताना पाहिलंय. सुबाय जरी नसेल ना तरी निश्चितच शेवटच्या षटकात त्याचा खामियाज त्यांना भोगावा लागेल की नाही हा येणारा काळच ठरवेल. परंतु सध्या तरी गोलंदाजीच्या जोरावर प्रभुत्व निर्माण करतोय कांडोली संघ. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकून सुनील मुकणे सारख्या मातब्बर फलंदाजाला इथे शांत ठेवलं जातंय. कोणतंही उत्तर नाही. करण मात्र आपल्या गोलंदाजीवर पुरेपूर प्रभुत्व मिळताना दिसतोय. पुन्हा एकदा काही गरज नव्हती, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. एकदा मात्र बाईटच्या स्वरूपात मिळते. अगदीच रिस्की रन घेतली होती, परंतु एक धाव मात्र अतिरिक्त बोनसच्या स्वरूपात मिळेल. या एका धावीने धावफलक थोडासा संथ गतीने का होईना जातोय 7च्या घरामध्ये. येणारे अद्याप 3 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. जास्तीत जास्त धावा जमवण्याचा मानस असेल नवीन फलंदाज अनिल याचा. अनिल सुद्धा मोठे फटके खेळण्यामध्ये माहिर आहे. पाहूया या फलंदाजाला काही काळापूर्वी चांगली फलंदाजी करताना आपण पाहिलंय. काळ बदललाय. सुरेख फटका, त्या दिशेला प्रोटेक्शन आहे, फारशी चुकी करत नाही क्षेत्ररक्षक. एकच धाव मिळेल. या एका धावीने मात्र धावफलक पुन्हा एकदा जाऊन पोहोचतोय 1-8. आता थोडासा विचार करावा लागेल. खराब चेंडूंचा सामना, खराब चेंडूंचा वाट पाहावी लागेल सुनील मुकणे यांना. परंतु तिथपर्यंत वेळ जी आहे ती आपल्या हातातून जाऊ नये. कारण धावगती जी सरासरी आहे ती धावगतीची सरासरी एकदा डोक्यावर बसली अजिंक्य की समोर कोणताही फलंदाज असेल ना तो थोडासा हाराकिरी करतो, प्रेशराईज होतो आणि मग आपली विकेट फेकतो. इथे सुनील मुकणे किती काळ शांत राहणार हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे. पुन्हा एकदा आड्या बॅटने खेळलेला फटका, त्या दिशेला क्षेत्ररक्षक करतोय चुकी, मिळतोय बोनसचा चौकार. डीजे मास्टर आलाय सुनील मुकणे यांच्या बॅट मधून. पुन्हा त्या दिशेला चेंडू ताडलाय. या वेळेला कोणती चुकी करत नाही क्षेत्ररक्षक. पाहिलं ना आपण तर 2 धाबा जरी गेल्या असत्या तरीही चांगलं ठरलं असतं कांडोली संघासाठी. परंतु षटक तरी उत्तम टाकलं गेलंय. 12 चेंडूंचा खेळ इथे होतोय समाप्त. 12 चेंडू नंतर धाव फलकावर धावा झाल्यात मात्र 13. येणारे 12 चेंडू अद्यापही 30 धावांची गरज. म्हणजे 12ची सरासरी जी होती अजिंक्य ती आता 15वर येऊन पोहोचले. पाहूया या षटकामध्ये आता सुभाषची कमी जाणवणार आहे निश्चित. कारण त्याच्यासारखा गोलंदाज आपण पाहिलंय की ज्या गोलंदाजांनी 4-5 धावा सुद्धा डिफेंड केल्यात तो गोलंदाज आज नाही. परंतु तरी विजयने आणि करणनी काय गोलंदाजी केले, लाजवाब गोलंदाजी केले. इथे मात्र तिसरं षटक निश्चितच आय थिंक सूरजकडे जातील. पाहूया कोण गोलंदाजीवर आलाय.
सूरज आलाय. यस, सूरजकडे गेलाय. चला, कर्जत खालापूर दोन्ही टीम्सनी आपण इकडे येऊन थांबायचं आहे. नक्कीच सर, आपण पाहतोय की 12 बॉल आणि आता 30 धाबा संख्येची गरज आहे. मॅच मध्ये मजा येईल, नेट टू नेट फाईट होईल. शेवटपर्यंत हा सामना अटीतटीचा होत असताना आपण पाहणार आहोत. बॉल तयार, सूरज पहिल्याच बॉलवरती आक्रमण. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, परंतु क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा हा फटका. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. सुनील मुकणे ऑन फायर नाऊ. या ठिकाणी सुनील मुकणे नावाचं आता वादळ मैदानाच्या आतमध्ये धनंजय सर आपण पाहणार आहोत. पहिला चेंडूवरती त्याने ठोकलाय षटकार. डीप मिड विकेटच्या सीमारेषा क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धाबींसाठी आणि षटकाराच्या मदतीने समीकरण आता बदलेल. शेवटचे 11 बॉल आणि 24 धाबा संख्येच्या अजूनही विजयासाठी गरज आहे. यावेळेस आपण पाहतोय की ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी आला. व्हाईटच्या मदतीनं एक एक्स्ट्राची धाव फलकावरती जॉईंट होईल. फलक जाऊन पोहोचलते 43 धाव संख्येचा पाठलाग करत असताना 20 धावा फलकावरती आहेत. अजूनही 23 धाव संख्येची गरज आहे. बॉल तयार, सूरज. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पूल. हा प्रकार बॉल होता, त्याला केले पूल आणि पूल ठरतय सक्सेसफुल. बॉल होईल सीमारेषा पलीकडे फरार. येतो हा लाजवाब षटकार. धन्यवाद. शांत ठेवलं गेलं होतं, परंतु या 30 धाबा त्याच्यासाठी किस खेत की मुली अशाच पद्धतीच्या होत्या. कारण त्याच्यासारखा फलंदाज ज्याला आपण एका षटकामध्ये 30 धाबा ठोकताना या इतिहासामध्ये पाहिला आहे, तोच फलंदाज इथे पुन्हा एकदा मी अजूनही संपलो नाही याची ग्वाही देतोय. यावेळेला आडव्या बॅटनी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करणार का? थोडासा रिस्क आहे या धावेमध्ये, परंतु इथे रनिंग टू द विकेट काही गरज नव्हती. पाहूया काय निर्णय येतोय पंचांचा. वाटलं होतं थोडस, आणि पंच सांगतायत इट इज अ सेफ. पाहिलं आपण थोडीशी रिस्की रन होती, कारण जर का सुनील मुकणे यांना तंबूत परतावं लागलं ना तर चिचखांबला संघाला विचार करावा लागेल. परंतु तरीही प्रत्येक चेंडू मीच खेळणार या पद्धतीने ही दुसरी धाव सुद्धा सुनील मुकणे पळले होते. आणि 9 चेंडू 15 धावांची गरज. तीन चेंडू मागेच 15 धाबा चोपल्यात. 9 चेंडू 15 धाबांची गरज. पुन्हा एकदा सज्ज. या वेळेला मात्र पंचांकडे व्हाईट बॉलचा अपील करतोय फलंदाज सुनील मुकणे. पंच तेवढेच तटस्थ. खूपच सफल होऊन हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्याचा फायदा निश्चितच गोलंदाजाला मिळतोय. आणि पुन्हा एकदा सूरज आता मात्र चांगला चेंडू टाकण्यासाठी मात्र यश मिळवतोय. पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिलाय. यावेळेला लॉंग ऑन मधील क्षेत्ररक्षक केवळ बनलाय दर्शक. फेकून दिलंय 6 धाब्यांसाठी. सुनील मुकणे नावाचं वादळ यावेळेला घोंगावताना पाहतोय. डोंगरच्या आई चषक 2026 मध्ये डीजे. मध्ये एक षटकार आला. तदनंतर आपण पाहिलं स्क्वेअर लेगच्या दिशेने फार्म हाऊस मध्ये एक षटकार गेला. तदनंतर मिड विकेट काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये एक षटकार गेला. कुठेतरी गोलंदाजावर हवी ठरताना पाहतोय आपण सुनील मुकणे यांना. अद्यापही पुन्हा एकदा या षटकातील शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिलंय 6 धाब्यांसाठी. हवा काढून टाकले सामन्यातली. सुभाष नसल्याची कमतरता मात्र निश्चितपणे जाणवलेली आहे कांडोळ संघाला. अन्यथा इथपर्यंत थोडासा रिझल्ट वेगळा पाहायला मिळाला असता. पंचांचा षटक संपल्याचा इशारा. एका षटकामध्ये आता धावा हव्यात विजयासाठी केवळ
3 धाबा. पाहूया चमत्कार घडणार का. क्रिकेटमध्ये वारंवार चमत्कार होतात आणि ते चमत्कार आपण इथे घडताना पाहणार का. याची देही याची डोळा. येणारे 6 चेंडू, केवळ 3 धावांची गरज. गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय यावेळेला एक छोटासा प्रतिभावंत गोलंदाज विजय. जशी गोलंदाजी विजयीने केली तशीच गोलंदाजी होणार का. येणारे 6 चेंडू, 3 धाबांची गरज. तब्बल 27 धावा अजिंक्य चोपल्या. त्यामध्ये तब्बल 4 षटकार आले आणि सुरुवातीला 2 चौकार. म्हणजे जवळपास 95% धावा सुनील मुकणेच्याच आहेत. 36 धाबा, 15 चेंडू 36 धाबा. काय फलंदाजी पाहतोय. इथे डायरेक्ट हिट होणार का. यस, आता केवळ 2 धाबांची गरज. पाहूया सुनील मुकणे षटकाराने हा सामना संपवतायत की थोडस चतुराईचं, थोडस डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळून एकेरी दुहेरी धाव घेऊन हा सामना संपवतायत. येणारे 5 चेंडू, 2 धाबांची गरज. चला, कर्जत आणि खालापूर दोन्ही संघांनी यायचं आहे. वारंवार पुकार द्यायला लावू नका आपण, कारण यानंतर ज्या सामन्याची प्रतीक्षा आहे तमाम क्रीडा रसिकांना, तो सामना आपण अनुभवणार आहोत. कर्जत युवा बनाम खालापूर युवा. यस, प्रल्हाद कातकरी, मॅन फ्रॉम गोळेवाडी, आपण आल्याची नोंद करायची आहे. आणि इथे मात्र रिव्हर्सचा षटकार आणि अभी तक टायगर जिंदा आहे हे दाखवताना पाहतोय सुनील मुकणे. डीजे